नमस्कार, मी नितीन भुजबळ. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आपलं हे वर्ष सुखसमृद्ध यशाचं भरभराटीत जावो ही सदिच्छा. विमाननगर, लोहगाव, वाघोली, वडगावशरी या प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या ठिकाणी इच्छुक आहे आणि या प्रभागामध्ये अनेक समस्या, आता लोहगावसारखं गाव आहे जे नवीन आलेलं आहे. या ठिकाणी गेल्या 20 वर्षापासून मी संघटनेच्या माध्यमातून काम करतोय, पण अजूनही लोहगावची खड्ड्याची जी परिस्थिती पाहिली तर असं वाटतं आपण कुठल्या तरी दुर्गम भागामध्ये फिरतोय. तिथे पाण्याची जी परिस्थिती आहे, तिथे 2 दिवस 4 दिवसांनी पाणी येते. अशा अनेक समस्यांना वाघोली लोहगावच्या लोकांना या ठिकाणी सामोरे जायला लागते. त्यासाठी निश्चितच आम्ही या ठिकाणी आगामी काळामध्ये सुद्धा एक लढा उभारणार आहे. या ठिकाणी ट्रॅफिकची सुद्धा वाघोली परिसरात खूप मोठी समस्या आहे, ती सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. महाविकास आघाडी म्हणून कोणकोणते उमेदवार आपल्या सोबत असतील असं वाटतं? पक्ष जे देतील त्यांच्यावर आम्ही राहू. मला जरी उमेदवारी नसेल तरी मी महाविकास आघाडीवर राहील आणि भविष्यामध्ये या ठिकाणी निश्चित महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील. महाविकास आघाडीची फाईट म्हणजे कुणासोबत, कुठल्या पक्षासोबत होईल असं तुम्हाला या प्रभागात वाटतं? या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी, महायुती आणि महाविकास आघाडी अशीच फाईट होईल. दुसऱ्या अजून तरी शक्यता वाटत नाही. काही बिघाडी कुठं झालेली आहे आणि होणार आहे. थोडक्यात हे प्रभाग क्रमांक 3 आहे, त्याच्यामध्ये सोमनाथ नगर, विमाननगर, लोहगाव, वाघोली आहे. तर जास्त प्राबल्य कुठल्या मतदाराचं आहे? जास्त या ठिकाणी विमाननगर असेल, वडगावशरी असेल, या ठिकाणी 40,000च्या आसपास मतदान आहे. बर्माशेल तर 4-5 हजार, लोहगाव 35च्या आसपास आहे आणि 12 ते 15 हजार वाघोली या ठिकाणचं मतदान आहे. त्यामुळं प्रभाव हा विमाननगर आणि वडगावशरी तसंच लोहगावचा प्रभाव या ठिकाणी राहील. वाघोली, लोहगाव हे पहिल्यांदाच महापालिका निवडणुकीला सामोरे जात आहे, त्यामुळे त्यांची तयारी वेगळी असेल, आपल्या भागातली तयारी वेगळी असेल. काय त्या दृष्टीने कसे आपण सांगा? तयारी म्हणजे काम करत राहणं हीच एक माझ्या दृष्टीने तयारी आहे. तयारीसाठी जो कार्यकर्ता म्हणून मी आज काम करतो, गेले 97-98 पासून मी काम करतोय. कॉलेज अध्यक्ष तर युवकचा शहर अध्यक्षपर्यंत काम केलंय. तयारी अशी वेगळी काही नाही, ज्याला काम करायचं काम करत राहतोय आणि पक्ष जे काही भूमिका घेतील या ठिकाणी सर्वच पक्षांच्या बाबतीत काम करणारा कार्यकर्ता 100% निवडून येईल असं मला वाटतंय. तुम्ही आता प्रभागात फिरत आहात, महाविकास आघाडीकडचे उमेदवार म्हणून लोक आपल्याला कसा रिस्पॉन्स देत आहेत? आम्हाला या ठिकाणी खरं तर लोहगावचा तर 90% भाग हा नवीन आहे. या ठिकाणी खूप समस्या आहेत. त्यामुळे लोकांचा जुन्या जे राजकीय नेते आहेत त्यांच्यावरती निश्चित रोष जाणवतोय आणि काम पाहिजे, काम करणारा माणूस हवा आहे त्यांना, आपल्या हक्काचा माणूस. जर अर्ध्या रात्री सुद्धा फोन केला, फोन उचलू शकतो, भेटू शकतो आणि आपल्यातला एखादा माणूस हवा, अशी एक भावना त्यांच्यात जाणवते. मतदार तुम्हाला का स्वीकारतील असं वाटतं तुम्हाला? तुम्ही आता तयारी करता नगरसेवकाची, तर नेमकं तुमचं कार्य समाजाप्रती काय? मी गेल्या 25-26 वर्षापासून या भागामध्ये काम करतोय. मी विद्यार्थी चळवळीमध्ये विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नासाठी प्रसंगी आम्ही 6-6, 8-8 दिवस जेल भोगलेली आहे आणि रस्त्यावरती आम्ही येऊन आंदोलनं केले आहेत. मी या भागामध्ये रिक्षा चालकांसाठी पहिली महाराष्ट्राची संघटना आहे की आम्ही स्वतःची जागा घेतलेली आहे. आम्ही 1 एकर जागा वडू या ठिकाणी आम्ही रिक्षा चालकांना दिली आहे. विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत वह्या वाटप आपण या माध्यमात 25,000 विद्यार्थ्यांना वह्या वाटप करतोय. गेल्या अजिंक्य रिक्षा संघटनेच्या माध्यमातून आम्ही CNG पंपासाठी आणि बस थांबे असतील, रिक्षा चालक हा खरं तर तळागाळातला आणि विद्यार्थी सुद्धा जे काम करतोय मी क्षेत्रामध्ये, तर विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न, पालकांना आता JEE NEET सारखा विषय समजत नाहीये, तर आम्ही या ठिकाणी मोशन नावाचा एक ब्रँड की विद्यार्थ्यांना कसं चांगल्या पद्धतीने शिकता येईल, आपल्या भागातील मुलं डॉक्टर आणि इंजिनियर कसे होतील, त्यासाठी मी आता या ठिकाणी प्रयत्न सुरू केलेले आहेत. आणि यावर्षी आपण 11 मुलं मोफत शिकवली होती, त्यातले 2 मुलं आपले डॉक्टर झालेले आहेत. त्याचा एक वेगळा आनंद मला या ठिकाणी आहे. या भागातील IT मध्ये आपण 8,000 मुलांना रोजगार दिलाय. अशी अनेक कामं सांगता येतील. कित्येक गरजू विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलती मिळवून दिलेल्या आहेत, फी कमी केली, पैसे भरलेत. आम्ही युवकांसाठी सुद्धा वेगवेगळे पोलीस भरतीचे प्रशिक्षण शिबिर घेतलेत. अनेक कामं या ठिकाणी मी केलेली आहेत. त्यामुळं मला निश्चित वाटतंय की लोक आम्हाला स्वीकारतील. येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहे. सर्वांना विनंती आहे, काम करणाऱ्या कोणत्याही चांगल्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्या. धन्यवाद.